आज मी तुम्हाला सांगत असलेल्या माहितीचा प्रयोग तुम्हाला सुरुवातीला 10 गुंठे 20 गुंठे क्षेत्रावर करायचा आहे। त्या ठिकाणी तुम्हाला समाधानकारक उत्पादन मिळाल्यानंतर पुढील हंगामात तुम्ही या पिकाखालील क्षेत्रामध्ये वाढ करू शकता। नमस्कार, मी कृषी तज्ञ अमरसिंह लोमटे सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेसच्या YouTube चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत करतो। पपई पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी पपई लागवड करण्यापूर्वी आपण आपल्या पपई पिकाला सेंद्रिय तसेच रासायनिक खताचा बेसल डोस दिलेला आहे। पद्धतीनं बुंद्यामध्ये अधिक अन्न साठ्याचं स्टोरेज होण्यासाठी आपण देणार आहोत। त्याच पद्धतीनं तिसरा डोस आपण 5 महिन्यानंतर देणार आहोत। या डोस मध्ये आपण 1 एकर क्षेत्रासाठी 3 बॅग 10-26-26, 1 बॅग पोटॅश, 1 बॅग सूक्ष्म अन्नद्रव्य, 1 बॅग झिंक सल्फेट, 1 बॅग मॅग्नेशियम सल्फेट तसेच बोरॅक्स 10 किलो देणार आहोत। तर हा डोस प्रामुख्याने फुलांची अवस्था, फुलकळीची अवस्था चालू झाल्यानंतर फुलांचं योग्य पद्धतीनं सेटिंग होण्यासाठी, फुलगळ होऊ नये यासाठी आपण हा डोस देणार आहोत। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। त्याच पद्धतीनं हा व्हिडिओ जास्तीत जास्त पपई उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांच्या पपई पिकाचे उत्पादन वाढवण्यास मदत होईल। चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।